कोणाशी एवढी गुंग बोलतेस? तुला वाटतच असेल ना मी कोणासोबत तरी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ठीक आहे साडी उद्यासाठी. तुला वाटतं का वटपौर्णिमा म्हणजे फक्त नवीन साडी, कुंकू आणि बांगड्या? मला तरी असंच वाटतं. वटपौर्णिमा म्हणजे बायकोवर ठेवलेला निखळ विश्वास, आणि जेव्हा नवरा बायकोवरती शंका घेतो ना तेव्हा त्या व्रताचं पावित्रच हरवतं. ऐक ना अक्षय, बोल ना. मला सायलीवरती विश्वास नाही रे. तिचं प्रेम मला खरं वाटत नाही. तुषार, पण जिकडं प्रेम खरं असतं ना तिकडे शंका राहत नाही. सावलीसारखं माझं अस्तित्व आहे. वटपौर्णिमा म्हणजे फक्त वडाच्या झाडाला फेऱ्या घालणं नाही, तर ती एक श्रद्धा आहे तुझ्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या घट्ट नात्यासाठी. संशय घेतलास, पण प्रेमात शब्द नव्हे तर निष्ठा महत्वाची असते. तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, ते पण व्रतासारखं. एकदा घेतलं तर ते शेवटपर्यंत निभावलं. माफ कर सायली, प्रेम तुझं होतं पण कसोटी माझी होती. तुझी निष्ठा आज मला उमगली, शब्दांनी नाही तर तुझ्या डोळ्यातल्या त्या आश्रूच्या प्रेमांनी. परत तुझं होतं पण शिकवण मात्र माझ्यासाठी होती, ते पण जीवनभराचं. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग.